तर हीच महत्त्वाची बातमी। नाशिक जिल्ह्यात सध्या अज्ञात चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य बनवलंय। शनिवारी मध्यरात्री नांदगावातील नांदेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि समता मार्गावरच्या हनुमान मंदिरामधल्या दानपेटीतली रोकड चोरली गेली। गेल्या 2 आठवड्यात नाशिक शहरातल्या अनेक मंदिरांना याचा फटका बसलाय। घरफोडी, मोबाईल लूट तसंच वाहन चोरी यामुळे नागरिक हैराण झाले असताना आता मंदिरातले देवही असुरक्षित झाले असल्याची भावना नाशिककर व्यक्त करतायत। मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची बोलवलेली बैठक निर्णयाविना संपली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर चर्चा झाली। सोबतच प्रत्येक महापालिका वॉर्डनिहाय मतदार, जात, धर्म, उमेदवार याबाबतही चर्चा केली गेली। युतीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना दिला गेला। महापालिका युतीबाबत शिवसेना भाजपच्या आतापर्यंत 3 बैठका होऊनही त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय। मुंबईत भाजपसाठी त्यांची ताकद बघता 60 जागाही जास्त आहेत असं मत शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपपुढे हा मोठ्या सन्मानाचा प्रस्ताव ठेवला असं राऊत म्हणाले। लहान पक्षांना जागा वाढवून देण्यासाठी सर्वांना पटेल असं कारण द्यावं लागेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे। युतीबद्दल माझ्याकडे भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ज्यावेळी तो प्रस्ताव येईल तेव्हा आशा निराशा असा खेळ खेळण्यापेक्षा आता तसा वेळ राहिलेला नाही। जो काय निर्णय असेल तो आम्ही घेऊ असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। दरम्यान महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी ठाणेकरांसाठी अनेक घोषणा केल्यात। 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही आणि मुंबई शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्टचा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली। तिजोरीमध्ये पैसा नसताना शिवसेना मुंबईत घोषणा करते। शिवसेनेचा हा तुघलकी कारभार असल्याची टीका चव्हाणांनी केली। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दुष्काळाबाबत केलेल्या विधानाचाही चव्हाणांनी समाचार घेतला। दुष्काळाबाबत दानवे यांनी केलेलं विधान हास्यास्पद आणि तितकंच गंभीर असल्याचं चव्हाण म्हणाले। नगरपालिका निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये दिलजमाई होताना दिसते आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नांदेडमध्ये एकत्र आले होते। औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यास पवार आणि चव्हाणांनी हजेरी लावली। सेना आणि भाजपला जातीयवादी शक्ती संबोधत मतांचं विभाजन रोखण्यासाठी आघाडी करण्याची गरज यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही शक्य तिथे आघाडी करण्याचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी दिली आहे। नाशिक शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी सध्या उमेदवाराची प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे। शनिवारपासून सुरू झालेल्या मुलाखतीमध्ये अल्पसंख्याक समाजाकडून प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतोय। काँग्रेससोबत राष्ट्रवादीच्या आघाडीबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नसल्यानं भाजप शिवसेनेचे अनेक नाराज उमेदवार मनसे आणि राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार गृहराज्यमंत्री रणजित पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय खोडके आणि प्रहारचे दीपक धोटे हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात असताना अमरावतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार अविनाश चौधरी यांना विदर्भ राज्य आघाडीच्या वतीनं पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघात आता आणखीनच चुरस निर्माण झाली। वरिष्ठ सभागृहात राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून देणं हे लोकशाहीला घातक असून ते घटनाविरोधी असल्याचं वक्तव्य वेगळ्या विदर्भाचे समर्थक श्रीहरी अणे यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत केलं। गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी 2 टप्प्यात मतदान होणार आहे। जिल्ह्यातील संवेदनशील परिस्थिती बघता हा निर्णय घेण्यात आलाय। 16 फेब्रुवारीला 35 ते 21 फेब्रुवारीला 16 जागांसाठी मतदान होणार आहे। नक्षलींनी जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार घालण्याचे जारी केलेलं फरमान आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर एसआरपी कॅम्प उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार प्रसन्नजीत पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसचे माजी मंत्री मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। प्रसन्नजीत पाटील हे 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले असून ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषवलं आहे।
मुंबई महापालिका निवडणुकांच्या रिंगणात संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व 227 जागांसाठी लढवणार असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी इतर राजकीय पक्षातील नाराज इच्छुकांना संभाजी ब्रिगेडमध्ये सामावून घेण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. याच निमित्तानं संभाजी ब्रिगेडची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी शिवसेना, काँग्रेस, मनसेतील शेकडो कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. शिवसेना, भाजपमध्ये घराणेशाही सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिर्डी तसंच परिसरातील गावांच्या विकासासाठी सरकारनं निळवंडे धरणाच्या कालव्याला मान्यता द्यावी या मागणीसाठी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीचे ठाण्यात आगमन झालं. या रॅलीमध्ये 250हून अधिक बाईकस्वारांनी सहभाग घेतला. हे बाईकस्वार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंजारझाडी गावात पोलिसांनी छापा टाकत अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला दारू साठा जप्त केला. साक्री पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. साक्री तालुक्यातील पिंजारझाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या विक्रीसाठी देशी आणि विदेशी दारूसह गावठी दारू गाठण्यासाठी लागणारा गूळ आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी गावातील किराणा दुकानाच्या गोदामावर छापा टाकत 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानामधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. धुळ्यातील डॉ. भामरेंच्या घरी चंदू चव्हाण यांचे भाऊ भूषण, आजोबा चिंधा पाटील आणि इतर नातलग भेटीसाठी गेले. चंदू चव्हाण यांच्या पाकिस्तानहून सुटकेनं आनंदित झालेल्या भूषण यांनी डॉ. भामरे यांचं अभिनंदन केलं. तसेच चंदूच्या परिवाराकडून डॉ. भामरेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण मायदेशी परतले आहेत. चंदू भारतात आल्याबरोबर त्याला 2 दिवसांसाठी गावाकडे पाठवण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी संरक्षण विभागाकडे केली आहे. चंदू चुकून पाकिस्तानात गेल्याचं कळताच त्यांची आजी लीलाबाई यांना मोठा धक्का बसला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे चंदू परत येईल तेव्हाच त्यांच्या आजीचं अस्थिविसर्जन केलं जाईल असा संकल्प त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. आता चंदू मायदेशी परतल्यानं आजीच्या अस्थिविसर्जनासाठी त्यांना गावी पाठवावं अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. विधानसभेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारीला होत असताना दुसरीकडे शिक्षकांचे गेल्या 2 महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. नागपूर महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या अनेक शिक्षकांचे गेल्या नोव्हेंबरपासून पगारच झाले नाहीत. याविरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना आणि नागपूर महापालिका शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. प्रलंबित असलेला पगार त्वरित देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. नंदुरबार नगरपालिकेच्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सवर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद पेटला आहे. शिवसेनेनं पुतळा प्रकरणात सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली होती. शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक झाल्यानं नवीन व्यापारी संकुलावर बसवण्यासाठी आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पोलिसांनी घेतलेला पुतळा परत मिळवण्यासाठी शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाली. नगरपालिकेवरील शिवाजी पुतळ्यावरून शिवसेनेचे आक्रमक आंदोलन केलं आहे. शिवाजी पुतळा नगरपालिकेच्या जुन्या चौकात बसवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक असून शिवसैनिकांनी नवीन पुतळा आणला आणि तो पुतळा जुन्या नगरपालिका चौकात बसवण्याचा प्रयत्न केला. मंत्री पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडलाय. काँग्रेस नवीन संकुल तयार होईल तेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार होतं. मात्र गेल्या 1 वर्षापासून सुरू असलेल्या या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसैनिकांचा आणि यामुळे उद्रेक झाला. नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान हाणेमारी झाली. मारामारी सोडवण्यास गेलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. रेडिओचं स्टेशन बदलण्यावरून हा नवा वाद झाल्याचं बोलण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी शाकीर पठाण आणि समीर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डीमध्ये विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी 7.5 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. मेघा धर्मशाळेत कमल किशोर झवर यांच्या मुलीचं लग्न होणार होतं. त्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शिर्डीतल्या धर्मशाळेत खोल्या घेतल्या होत्या. लग्नविधीतील आहेराचा कार्यक्रम सुरू असताना नववधूचे दागिने घेण्यासाठी आले असता दागिन्यांची बॅग नसल्याचं उघडकीस आलं. चोर 7.5 लाखांचे दागिने घेऊन पसार झाल्याचं समोर आलं. चोरट्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अंबरनाथ पोलिसांच्या पथकानं अटक केली आहे। या तिघांकडून 26 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। अमोल साळुंखे, अजय अधिकारी आणि दिनेश भोईर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। त्यांनी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, वासिंद, टिटवाळा आणि आडगाव परिसरातून तब्बल 26 दुचाकी चोरल्या होत्या। हे तिघं दुचाकींमध्ये फेरफार करून दुसऱ्याला विकायचे। या टोळीबद्दल कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली। दारूचं व्यसन सोडण्यासाठी भोंदू महाराजाकडून घेतलेलं औषध महागात पडलंय। या औषधामुळे दोघांचा मृत्यू तर एकाचं प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेमुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील एकांबा मोरचंडी गावात एकच खळबळ उडाली आहे। भोंदू गोविंदराव महाराज हा दारूचं व्यसन सोडवतो अशी माहिती पीडितांना मिळाली होती। त्यामुळे वरुड येथील सतीश जाधव आणि वर्धा जिल्ह्यातील शंकर गावंडे, गोपाळ खडसे दारू सोडवण्यासाठी भोंदू महाराजांकडे आले। त्यांनी दिलेलं औषध पाहिलं, मात्र या औषध प्राशनानंतर दोघांचा मृत्यू झाला। एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अलिबाग तालुक्यातील झिराड येथील एका शीतपेयांच्या दुकानावर रायगड पोलिसांनी छापा टाकला। या छाप्यामध्ये पोलिसांनी 3.5 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला। या दुकानातून वेगवेगळ्या ब्रँडची दारू, बियर यांची राजरोसपणे विक्री होत होती। प्रभारी डीवायएसपी जायभा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली। मांडवा सागरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या दुकानातील अवैध दारू धंद्याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या। राज्य उत्पादन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होतं। मुंबईतील एका बड्या राजकीय पुढाऱ्याच्या नावाचा वापर करत दुकानात थाटलं होतं। पोलिसांनी दुकान मालक प्रशांत संसारी याला अटक केली आहे। किरकोळ वादातून तलवार हल्ला करणाऱ्या भाजपच्या निलंबित अल्पसंख्याक अध्यक्ष हाफिज शेखला अखेर अटक करण्यात आली आहे। औरंगाबाद पोलिसांनी पुण्यातून त्याला जेरबंद केलं। हल्ल्यानंतर हाफिज फरार होता। 18 जानेवारीला गाडी पार्किंगच्या वादातून हाफिज तलवार घेऊन संदीप रहाळेचा खून करण्याचा त्यानं प्रयत्न केला। फरार झाल्यावर हाफिजकडचे पैसे संपल्यावर त्यानं नातेवाईकाला फोन करून पैसे घेऊन पुण्याला बोलवलं होतं। याची माहिती मिळताच पोलिसांनी हाफिजला जेरबंद केलं। दरम्यान भाजपनं हाफिजला निलंबित केलं आहे। दादरमधील सावरकर सभागृहात स्वयं 2017 या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 6 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग काम करणाऱ्या मात्र आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या व्यक्तिमत्वांचा प्रेरणादायी प्रवास सामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वयं ही संस्था करते। झी24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी या व्यक्तिमत्वांची घेतलेल्या दिलखुलास मुलाखतींना सारांनी दाद दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।